मिळाला आहे पोवार सुहास विठ्ठल यांना दादासाहेब पोतनीस पारितोषिक दिलं जात आहे. यानंतर ग्रंथालय शास्त्र निष्णात एमलिब परीक्षेत प्रथम क्रमांक सरंबळे रेश्मा मारुती यांना शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे पारितोषिक मिळत आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेमध्ये वाणिज्य निष्णात म्हणजेच एमकॉम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे नासरे स्नेहल योगेश यांनी. त्यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक मिळत आहे. यानंतर MBA परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे शहाडे अनिकेत कैलास यांना. त्यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक, भाऊसाहेब हिरे पारितोषिक आणि डॉक्टर चिंतामणराव देशमुख पारितोषिक मिळत आहे. शहाडे अनिकेत कैलास. यानंतर BCom परीक्षेमध्ये म्हणजे वाणिज्य स्नातक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे पाटील प्रशांत जगन्नाथ यांना. पाटील प्रशांत जगन्नाथ यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक, पंडिता रमाबाई पारितोषिक आणि मोहनलालजी डागा सत्कार निधी पारितोषिक दिलं जात आहे. BCom परीक्षेमध्ये महिला विद्यार्थ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे बोराडे सारिका दत्तात्रय यांनी. त्यांना श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक मिळत आहे. BCom परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे जाधव तुषार राजकुमार यांना. त्यांना पंडिता रमाबाई पारितोषिक मिळत आहे. BCom परीक्षेत महिला विद्यार्थ्यात द्वितीय क्रमांक आहे सोनटक्के प्रियंका प्रकाश यांचा. त्यांना श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक मिळत आहे. शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये शिक्षणशास्त्र निष्णात म्हणजेच MAd या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे राठोड आसाराम तुकाराम यांना. श्रीयुत राठोड आसाराम तुकाराम शिक्षणशास्त्र निष्णात परीक्षेत प्रथम क्रमांक. त्यांना मिळतं यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक आणि सरस्वती पारितोषिक. यानंतर शिक्षणशास्त्र स्नातक BEd परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे पाटील सुवर्णा सारंग यांनी. BEd मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे पाटील सुवर्णा सारंग यांनी. त्यांना ब्लूबर्ड इंडिया लिमिटेडचं सुवर्ण पदक, महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक आणि कैलासवासी शिवाजीराव सोनार पारितोषिक मिळत आहे. BEd परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे टेकाळे मनीषा वासुदेव यांना. त्यांना महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक देण्यात येत आहे. आता कृषी विज्ञान विद्याशाखा. कृषी विज्ञान विद्याशाखेमध्ये कृषी विज्ञान स्नातक म्हणजेच BSc ॲग्रिकल्चर या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे भालकर नितीन प्रकाश यांना. त्यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक देण्यात येत आहे. उद्यान विद्या स्नातक म्हणजेच BSc हॉर्टिकल्चर या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे रसाळ दीपाली राजेंद्र यांना. त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक आणि दादासाहेब फाळके पारितोषिक मिळत आहे. रसाळ दीपाली राजेंद्र.
फळबागा उत्पादन पदविका म्हणजेच डिप्लोमा इन फ्रूट प्रोडक्शन या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे कुरंगळ आरती एकनाथ यांना. त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक देण्यात येते. भाजीपाला उत्पादन पदविका म्हणजेच डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रोडक्शन या परीक्षेमध्ये पाटील नीरज जगत सिंग यांना प्रथम क्रमांक आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख पारितोषिक मिळतं आहे. यानंतर फुलशेती आणि प्रांगण उद्यान पदविकेमध्ये खैरे उषा ज्ञानेश्वर यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांना पद्मसुला पारितोषिक मिळते. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे वाघमोडे अजिनाथ अंकुश यांना. त्यांना प्राध्यापक काय सोनवणे स्मृती पारितोषिक मिळालेलं आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला शिंदे पल्लवी प्रकाश यांना. त्यांना प्राध्यापक काय सोनवणे स्मृती पारितोषिक दिलं जाते. यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये बीटेक मरीन इंजिनिअरिंग या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे कटारिया अजिंक्य ललित या विद्यार्थ्याला. बीटेक मरीन इंजिनिअरिंग कटारिया अजिंक्य ललित, डॉक्टर विश्वनाथ कराड सुवर्णपदक आणि डॉक्टर यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक. यानंतर एमार्च परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे भगत दर्पणा गोविंद यांना. MIT औरंगाबाद सुवर्णपदक मिळालेलं आहे. बीआर्च परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेले शर्मा प्रशांत मुकेश यांना MIT औरंगाबाद सुवर्णपदक मिळत आहे. यानंतर संगणकशास्त्र विद्याशाखा BCA या परीक्षेत प्रथम क्रमांक सातपुते प्रतिभा बबनराव यांना यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक दिलं जातं आहे. निरंतर शिक्षण विद्याशाखेमध्ये चव्हाण पल्लवी विनायक यांना BSc HTM या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक देण्यात येत आहे. BSc HMCO या परीक्षेत प्रथम क्रमांक भंटार प्रणिता विनोद यांना यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक देण्यात येत आहे. BSc HMCO प्रथम क्रमांक. यानंतर आरोग्य विज्ञान विद्याशाखा BSc इंडस्ट्रियल ड्रग सायन्स या परीक्षेत प्रथम क्रमांक लुपिन सुवर्णपदक मिळाले जमदाडे सोमनाथ अर्जुन यांना. BSc इंडस्ट्रियल ड्रग सायन्स लुपिन सुवर्णपदक जमदाडे सोमनाथ अर्जुन. यानंतर शैक्षणिक सेवा विभागामध्ये कला निष्णात MA, वाणिज्य निष्णात MCOM, विज्ञान निष्णात MSc, विषय संप्रेषण, शैक्षणिक संप्रेषण, दूरशिक्षण या शिक्षण क्रमांच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे चिंचमालकर कृष्णा लक्ष्मणराव. चिंचमालकर कृष्णा लक्ष्मणराव यांना दादासाहेब गायकवाड पारितोषिक आणि गुणवंता शिवराम साळुंके पारितोषिक दिलं जात आहे. याच विद्याशाखेमध्ये कला निष्णात MA, वाणिज्य निष्णात MCOM, विज्ञान निष्णात MSc,
विषय संप्रेषण, शैक्षणिक संप्रेषण, दूरशिक्षण या शिक्षणक्रमांच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक, तसंच कला निष्णात मराठी विषय संप्रेषण या विषयात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चित्रकार चिदंबर रामदास यांना दादासाहेब गायकवाड पारितोषिक आणि गंगूबाई वैद्य पारितोषिक दिलं जाते. यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या PhD म्हणजेच विद्यावाचस्पती पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंचावर बोलवणार आहोत. PhD बालाजीवाले वैशाली, बालाजीवाले वैशाली श्रीकृष्ण, विद्यावाचस्पती म्हणजेच PhD. मिश्रा रामपूजन निक्सन, यांना अकॅडमिक सर्व्हिसेस डिव्हिजनमध्ये PhD मिळते. यानंतर कान्हेरे सुजाता विष्णू यांना ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमधली PhD मिळते. मानवीय विद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखेतली. मानवीय विद्या विद्याशाखेतली आणखी एक PhD आहे, ज्याकरता स्वतः विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत आणि ते आपल्या जवळच्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत श्रीयुत पांढरपट्टे दिलीप. श्री पांढरपट्टे दिलीप ज्ञानेश्वर धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि आपल्याकडे त्यांनी PhD घेतलेली आहे. यानंतर फर्नांडिस अन्सेल्मो सुभाष यांनी पण मानवीय विद्या विद्याशाखेमध्ये विद्यावाचस्पती म्हणजेच PhD ही पदवी मिळवलेली आहे. शैक्षणिक सेवा विभागातली म्हणजे अकॅडमिक सर्व्हिसेस डिव्हिजनमधली आणखी एक PhD आहे श्रीयुत बोरसे कैलास शंकरराव. यानंतर या विद्यापीठाचे कुलगुरू आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं स्वागत करून सत्कार करतील.
आणि आता माननीय कुलगुरू विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर करतील. कैलासवासी श्री यशवंतरावजी चव्हाण यांना नमन करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आजच्या 23व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, येथे उपस्थित विद्वज्जन, सर्व निमंत्रित, व्यवस्थापन मंडळ, विद्वत परिषद, नियोजन मंडळ आणि वित्त समिती यांचे सन्माननीय सदस्य, विद्यापीठातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पदवी ग्रहण करण्यात उत्सुक ज्ञानार्थ विद्यार्थी व विद्यार्थिनींनो, आजचा दिवस हा तुम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस. आपली नोकरी, कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी संपादन केली, याबद्दल आपण प्रशंसेस पात्र आहात. आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा हे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या विद्यापीठाचे कुलपती असून दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या विद्यापीठाचे प्रकुलपती. खऱ्या अर्थाने ते माझ्या गेल्या 2 दशकापासून वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक आहेत. बायोडाटा वाचला तर पूर्ण वेळ पुरणार नाही व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आज ही वाटचाल करत आहोत. ज्यांच्या वाणीमध्ये कोणती भाषा असो, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, ती अक्षरशः सरस्वती म्हणून नाद करते, असे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्याचे मी परत विद्यापीठ परिवाराच्या वतीने स्वागत करतो. ज्ञानगंगा घरोघरी ब्रीद असलेल्या विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आवडीप्रमाणे तसेच सवडीप्रमाणे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे तळागाळातील घटकांना कौशल्याधिष्ठ शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य हे विद्यापीठ यशस्वीपणे कार्य करत आहे. माझे भाग्य या विद्यापीठाचे प्रकुलगुरुपद हे मला माननीय कुलपती तथा या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री चन्नमणी विद्यासागर राव यांच्या प्रेरणेने मिळाले. त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजच्या या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाचा अहवाल सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आजच्या या 23व्या दीक्षांत समारंभात 1,40,467 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान होत आहेत. त्यापैकी 89,071 विद्यार्थी हे ग्रामीण भागातील, 48,814 विद्यार्थी शहरी भागातील, तर उर्वरित विद्यार्थी हे विविध महानगरे, आदिवासी व निमशहरी भागातील आहेत. तसेच कारागृहातील 61 बंदी बांधवसुद्धा आज पदवीधर होत आहेत. याशिवाय 17 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात येत आहे. आजच्या या दीक्षांत समारंभात मला गौरवपूर्ण उल्लेख करावासा वाटतो की विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य आणि माननीय कुलपती श्री चन्नमणी विद्यासागर राव यांच्या संमतीने भारतरत्न ज्ञानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांना D.Litt पदवी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे. तसेच माननीय लता दिदी यांनी ही पदवी स्वीकारण्यास सहमती दर्शवून विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. मागील जवळपास 8 दशके आपल्या सुरेल स्वरातून रसिक श्रोत्यांवर मोहिनी घालणाऱ्या या माननीय लता दिदींना आपल्या विद्यापीठाची D.Litt पदवी स्वीकारणे हा आपल्यासाठी एक भाग्याचा क्षण आहे. तब्येतीच्या कारणामुळे त्या आज या कार्यक्रमाला उपस्थित जरी राहू शकल्या नाही, तरी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत व भविष्यात त्यांच्या तब्येतीच्या अनुषंगाने आपण त्यांना D.Litt देण्याचा कार्यक्रम करू. विद्यापीठ आणि विद्यार्थी यांचे अतूट नाते अतूट सौहार्दपूर्ण आणि प्रेरक असे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या जीवनात जसा आनंद फुलला, तसे विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाला अभिमानाचे व आनंदाचे क्षण बहाल केले. नावेच घ्यायची झाली तर उमेश खांडबहाले, भाऊराव कराडे, कविता राऊत ही नावे सांगता येतील. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता विकसित केलेले शिक्षणक्रम आणि अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान, त्याला दिलेली जोड, यामुळे आपले विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात व समाजात चमकदार कामगिरी करत आहेत. विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखा, विभाग आणि केंद्र याकरता झटत आहेत. हे विद्याशाखा व विभागीय अहवालावरून स्पष्ट होईल. मान्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेनेच 12 मार्च ते 14 मार्च 2016 या काळात यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यात भाग घेतला.
21 ते 23 एप्रिल या दरम्यान विद्याशाखेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न या विषयावर सुद्धा 3 दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रातही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदवला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तित्व व जीवनपटाचा परिचय करून देणारे व त्याद्वारा भावी पिढीला यशवंतरावजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेण्यात प्रोत्साहन देणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालयाची निर्मिती विद्यापीठ प्रांगणात करण्यात आली. यशवंतराव चव्हाणांशी संबंधित अनेक दुर्मिळ गोष्टींचा त्यात समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या धोरणाच्या विद्यापीठाने अन्य विद्यार्थी केंद्रीय शिक्षण क्रमाबरोबर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार आपल्या शिक्षण क्रमाची रचना करणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा निवडीवर आधारित श्रेयांक पद्धतीचे BCom पदवी स्तरावरील काम पूर्णत्वास नेत आहेत. तसेच शालेय व्यवस्थापनात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखून शालेय आर्थिक व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम विकसित केला आहे. विद्याशाखेने 2016मध्ये ABP न्यूज यांनी पुरस्कृत केलेला नॅशनल एज्युकेशनल अवॉर्ड वेस्टर्न रिजन प्राप्त केलेला आहे. शिक्षणशास्त्र विद्याशाखेने चर्मकला कौशल्य विकासनाबाबत संशोधन प्रकल्प हाती घेतला असून तो पूर्णत्वास येत आहे. परिणामकारक अभ्यास केंद्र व्यवस्थापनासाठी विद्याशाखेने अभ्यास केंद्र संयोजक आणि समंत्र यांचे प्रशिक्षण आयोजित केले. ग्रामदत्त योजनेअंतर्गत विद्याशाखेने वृक्षारोपण आणि वाचनालय आदी प्रकल्प राबविले आहेत. निरंतर शिक्षण विद्याशाखेने पर्यटन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व विचारात घेऊन BSc हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज आणि BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कॅटरिंग सर्व्हिसेस हे 2 शिक्षणक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या रचनेनुसार सुरू केले आहेत. शहरी व ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरता डिप्लोमा इन फॅब्रिकेशन हा शिक्षणक्रम विकसित केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रस्तावित नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठाचा अभिप्राय कळविणे अपेक्षित होते. या संदर्भात मुक्त व दूरशिक्षण आणि मूक या विषयावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेद्वारे 29 सप्टेंबर 2016 1 दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी मूल्यमापन हा विद्यापीठ रचनेत नेहमी संवेदनशील भाग राहिला आहे. आपले मूल्यमापन उचित व न्याय्य पद्धतीने व्हावे हा विद्यार्थ्याचा हक्क आहे. विद्यार्थी मूल्यमापनाच्या विविध बाबीवर सांगोपांग चर्चा घडवून आणण्यासाठी नुकतेच या परिसंवादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील सर्व बाबीवर मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण साध्य केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग व शेतकरी हा विद्यापीठाच्या शैक्षणिक ध्येय धोरणांचा नेहमीच अग्रबिंदू राहिला असून त्यानुसार विद्यापीठाने वाटचाल केली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थी कल्याण व बहिशाल शिक्षण सेवा केंद्राद्वारे युवक महोत्सवांचे आयोजन केले जाते. याशिवाय आंतरविद्यापीठ पातळीवरील युवक तसेच क्रीडा महोत्सवात विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला. दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक दृकश्राव्य केंद्राची निर्मिती केली. या केंद्राने मागील वर्षी विविध विद्याशाखांच्या सहकार्याने 46 व्हिडिओ कार्यक्रमांची तर 24 ऑडिओ कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांशी माननीय निवडणूक आयुक्त श्री JS सहारिया यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व आगामी निवडणुकांच्या बाबत हितगुज करायचे होते. त्याकरता विद्यापीठाने दिनांक 13 जानेवारी रोजी आयोजित बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व व्यवस्था यशस्वीरित्या राबवण्यात आली. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा माननीय राज्य निवडणूक आयुक्तांनी एकूण 76 महाविद्यालयांशी संवाद साधला. विविध शिक्षणक्रम विविध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठाला स्थानिक पातळीवर महाविद्यालयातील भौतिक व प्रशासकीय संसाधनाचा आधार घ्यावा लागतो. विद्यापीठाची एकूण 8 विभागीय केंद्रे असून प्रत्येक विभागीय केंद्राच्या कक्षेत आज जवळपास 300च्या वर अभ्यास केंद्रे असून एकूण कार्यरत अभ्यास केंद्राची संख्या 3626 इतकी आहे. आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्वयं अध्ययन पद्धतीने तयार केलेली पाठ्यपुस्तके हा या शिक्षण व्यवस्थेचा आत्मा राहिला आहे आणि हे काम विद्यापीठाची ग्रंथनिर्मिती केंद्र अत्यंत परिणामकारकाने करत आहेत. यावर्षी केंद्राने जवळपास 650 पुस्तकांच्या अंदाजे 53 लाख प्रतींचे मुद्रण केले. याशिवाय पुस्तकेतर साहित्याची अंदाजे 1,25,000 प्रतीची छपाई केली. यावर्षी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण अभ्यास केंद्रावरच करण्यात आले. आज 3626 अभ्यास केंद्राच्या माध्यमातून 6 लाखाहून अधिक विद्यार्थी
विविध शिक्षणाचा लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातीलच नव्हे तर ज्ञानाच्या विविध क्षेत्रातील अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रंथालयाची जबाबदारी आहे. विद्यापीठातील ग्रंथालयाने यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. नवनवीन ग्रंथांची इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पुस्तकांची भर ग्रंथालयात करण्यात येते. आज ग्रंथालयात 52,000 मुद्रित पुस्तके, 10,000 प्रबंधिका, एबेस्को ऑनलाईन डाटाबेस उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील ग्रंथालयाने आत्तापर्यंत एकूण 12,000 ऑनलाईन जर्नल्स विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 10 ते 15 ऑक्टोबर 2016 या काळातील विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्राने वाचन प्रेरणा सप्ताहसुद्धा साजरा केला. विद्यापीठाच्या विविध उपक्रमाची, विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या पुरस्काराची व शैक्षणिक परिसंवादाची आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विद्यापीठाचे शिक्षणक्रम आणि उपक्रम प्रभावीपणे रेडिओ, TV, वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याचे काम जनसंपर्क विभागाने त्वरेने केले आहे. विद्यापीठास अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी केवळ विद्यापीठातच नव्हे तर पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील शैक्षणिक संस्था आणि प्राध्यापक अभ्यास केंद्राच्या माध्यमातून दूरशिक्षण व्यवस्थेला विद्यापीठाचे विविध शिक्षणक्रम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करीत आहे. पण हे नाते अधिक दृढ करण्याचा व विद्यार्थी आणि विद्यापीठ यातील सबळ दुवा बनवण्याचे कार्य अभ्यास केंद्रांना करावायचे आहे. त्यासाठी विविध उपक्रमे हाती घ्यावायचे आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा लाभ स्वीकारण्यासाठी व त्याचा वापर सदैव करण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करावी लागेल. यासाठी विद्यापीठातील माझे सर्व सहकारी सदैव प्रयत्नशील आहेत. आजच्या या दीक्षांत समारंभास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं दीक्षांत भाषण आपण ऐकणार आहोत. माननीय अध्यक्षस्थानी असलेले विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर दिलीप म्हैसेकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन मंडळाचे आदरणीय सदस्य, विद्वत परिषदेचे आदरणीय मंचस्थ सदस्य, आमंत्रित बंधूंनो आणि भगिनींनो, या विद्यापीठाच्या 23व्या दीक्षांत समारंभात दीक्षांत भाषण करण्याची संधी आपण दिली, बहुमान दिला, त्याबद्दल मी माझे मनस्वी आभार व्यक्त करतो. या विद्यापीठाला एक नावलौकिक आहे, परंपरा आहे, उद्दिष्ट आहेत आणि प्रामाणिकतेनं त्या उद्दिष्टांना गाठण्याची एक ऐतिहासिक जबाबदारी त्यांनी ज्या जिद्दीनं पार पाडली, त्याच्यासमोर नतमस्तक होण्याचं काम हे मी सद्भाग्य समजतो. अध्यक्ष महाराज, इस देश के अंतर्गत शिक्षा के औचित्य और शिक्षा की संभावना ये अत्यंत महत्वपूर्ण कार्य है. मैंने इस चिंतन को लेकर मेरा दीक्षांत भाषण आदरणीय कुल सचिव जी के पास प्रस्तुत किया. जे छापील आहे ते अध्यक्ष महाराज आपल्या अनुमतीने ते वाचण्यात आलं अशी अनुमती घेऊन मी खऱ्या अर्थानं माझ्या मनात जे आहे ते बोलू इच्छितो. इस देश की संविधान परिषद भाई और बहनों जब चर्चा कर रही थी कि आगामी आने वाले देश के उदात्त भारत का स्वरूप कैसा होगा,
तब संविधान परिषद ने 3 मुख्य बिंदु शैक्षणिक संदर्भों के लिए अपनी आंखों के सामने रखे। शिक्षण क्यों, शिक्षण किसके लिए और शिक्षण किन संभावनाओं के साथ। संविधान परिषद ने उत्तर दिया कि देश के अंतर्गत शिक्षण सबके लिए, एजुकेशन नॉट फॉर लाइफ एंड लिविंग but education for the purposes of bringing the weakest of the weak, poorest of the poor, and the remotest of the remote into the mainstream of developmental ethos of this country, and for the purposes of acquiring 4 important things: honor, esteem, dignity, and self-respect. इस देश का सामान्य आदमी शिक्षण के माध्यम से केवल रोजंदारी और नौकरी को प्राप्त करेगा, यह उसका आशय नहीं। शिक्षण के माध्यम से सामान्य आदमी की जिंदगी के अंतर्गत सम्मान, आत्मसम्मान, अस्तित्व, अस्मिता, इनके प्रयोजन कैसे प्राप्त हो, दैट वॉज द बेसिक कनोटेशन फॉर विच द एंटायर कॉज ऑफ एजुकेशन वॉज एस्पाउस्ड। 26 जनवरी 1950 को हमने भारतीय संविधान के तहत अपने आप को लोक कल्याणकारी राज्य की संकल्पना के अंतर्गत निरूपित किया। वी आर अ वेलफेयर स्टेट। State has been identified as the custodian for the purposes of actualization of that welfare state.